जाता था लकड़ी की गाड़ी, गाड़ी पे घोड़ा। मस्त एकदम छान दिसतोय रशू। हा हा ओके, इकडे बघ। हार्दिक शुभेच्छा सर्वांना। स्वागत आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पाटील जश फॅमिली उमार। तर नवीन वर्षाच्या नवीन दिवसानिमित्त सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून पण। आणि आजचा पहिला व्हिडिओ असाच आपला वेस्टर्न कल्चर आपला नाही आहे ना, आपल्या नंतर पण इकडे मस्कतमध्ये एवढं सेलिब्रेशन नाही होत नवीन वर्षाचं। हा देश एकदम ठीक आहे, मुस्लिम देश, जसं दुबईला वगैरे सेलिब्रेशन होतं न्यूयॉर्कचा तसं नाही होत, कट डाऊन बिलकुल नाही इकडं होत। ही लोक नाही सेलिब्रेशन करत, प्रत्येकाचाही असतो कल्चर, जसा आपला पण हा कल्चर नाहीये बरोबर। त्याचबरोबर मस्कतमध्ये इस्रायल आणि फिलिस्तीनचं युद्ध चालू असल्यामुळे त्यांनी स्वतःचं ह्या मस्कत देशाने नॅशनल डे पण एवढं चांगलं सेलिब्रेशन नाही केलं, कारण लाइटिंग वगैरे असते पूर्ण रोडवरती, पण ह्या वर्षी काहीच नव्हतं त्यांचं, एकदम नॉर्मल सिम्पल होतं। प्रत्येकाचे फिलिस्तीन मुस्लिम देश असल्यामुळे ते हा कंट्री त्यांना सपोर्ट करतोय। पण इथं दुबईसारखं पण असं पण नसतं की ह्या वर्षी, दरवर्षी नसतं इकडे एवढं सेलिब्रेशन। बाकीची लोक करतात कारण बाहेरच्या देशातून जेवढी काही लोक आलेली असतात ती, पण एवढं काही मोठं काउंटडाऊन पण नसतं ना चालू, काहीच नसतं। पण आम्ही पण काल गेलेलो, मस्त एन्जॉय केला, म्हणजे आपल्या गावच्या सारखा। गावला कसे सगळेजण मिळून चुलीवरती बनवतात, तसंच मुशीचा रस्सा होता, दुसरा मच्छी फ्राय होती, चिकन होतं, आणि माझं मार्गशीर्ष म्हणजे मला आणि आमची ओमबाई राजस्थानी, तर त्यांना मीच बनवली मिक्स व्हेजिटेबल। चुलीवर बनवताना म्हणजे भरपूर मजा आली, आणि एवढा वारा सुटलेला की विचारूच नका, एकदम भयानक वारा सुटलेला। सगळ्यांनी चुली मांडलेले ते सगळे अशी उडत होते, अचानक म्हणजे हवा सुटली, अचानक थंडी पण आहे, पण भयानक थंडी। दर्शला पण एवढी थंडी लागली, नंतर तो जाऊन झोपला पण। तर जाऊन कुशल पण दर्शू सगळ्यांना हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्ष सर्वांना आनंदाचं जाओ। तू आज काय केलास? सगळ्यांना दर्शने माझ्या आधीच मेसेज टाकलेले, व्हॉइस मेसेज केलेले, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना केलेल्या। तुझ्या फ्रेंडला पण कर हॅपी न्यू इयर केला। ओके। तर आज तू काय केला? दर्शने आज क्रिकेट खेळला, दुसरा काय केला? हा आता खेळला, सुट्टी पण गेली, आता 7 तारखेला शाळा चालू होतोय, जास्त कुठे नाही, मुलांना सुट्टी होती, पण दुसरी कोणाला वीकेंड मध्ये फक्त एकदाच कुठेतरी बाहेर जायचं, म्हणजे शुक्रवारी, नाहीतर मग घरीच। संध्याकाळी जाऊया तर आपण पार्क मध्ये, हा जाऊया आपण दोघ जण, आपल्या पार्क मध्ये, आपल्या म्हणजे आपला स्वतःचा पार्क नाही, पार्क असतो, कारण तो पार्क खूप मोठा आहे, हा एकदम छोटासा इथल्या लोकांसाठी। देश माझा खेळलाय, आम्ही दुपारी जरा चांगलेच झोपलो, मला पण थोडा ताप सारखा होता, आणि देश खेळतोय। काय रे, भारत माता की? तसा नाही करायचं, नीट बोलायचं। कसा बोलतोस भारत माता की? जराच बोल, तसा नाही। भारत माता की जय। हा खेळ, आता खेळ, हा असा आमचा दिवसभर खेळणं। आता संध्याकाळचे 6 वाजलेत, सावकाश खेळ तू। दर्श खेळतोय, दर्शला खेळण्यापासून फुरसत नाहीये, मला काम लागले इस्त्रीचा, कारण 2 दिवसाचे कपडे होते साचलेले, सगळे धुवून काढले। इकडं कसं थंडी असल्याने कपडे पण सुकत नाही, तरी पण सगळी लोक बाहेर कपडे टाकतात, आपल्या भारतात टाकतात सगळी तशी, म्हणजे उन्हाची वाट बघतात प्रत्येक जण। सगळ्यांनी रश्या बांधलं नाही, म्हणजे कोणी स्टँडवरती कपडे टाकतच नाही, बरोबरच आहे ना। फ्रीचा एवढं जर ऊन मिळतंय तर कशाला
बसलेले नाही, सगळेजण बाहेर. एक फील येतो मस्तपैकी आपल्या सगळे भारतीय असल्याचा. सध्या दर्शचे कपडे कमी आहेत, शाळेतला जरा सुट्टी आहे म्हणून, क्रिसमसची, विंटरची. तरी पण कधी आता बाहेर वगैरे जातो तर मग ठीक आहे, पण आता एवढे नाही. झाले सगळे कपडे पण इस्त्री करून. तांबरट गोळ्या पण मी खाल्ली. तिथे बी वाटते टॅबलेट चक्कर आल्यासारखं. तू काय खातो? काय खातो का? याला एक फ्रीज मधून काय काय मिळतं माहिती नाही. जेव्हा जशी भूक लागते काय काय खातो. सगळी म्हणतात रिंकू तू गाडीवर चालीस दंश का नाही. दिवसभर इतका खातो की आम्हालाच त्याच्या काही लागत नाही. आम्ही दाखवते सगळ्यांना. हा बघा, हे आमचे छोटे शेड बघा कसे बसलेत ते. ही नवीन चेअर घेतली आम्ही. इथं बाहेर गेल्यावरती सगळीकडे इथली लोक ते या चेअर घेऊन जातात आणि अशी टाकतात आणि सगळेजण बसतात. त्याच्यासाठी घेतली. आम्हाला ऑफर मध्ये मिळाली दीड रिअलला, म्हणजे जवळपास 300 रुपयाला, 315 320ला. आणखीन आम्ही बघत होतो पण तिथे 2 मुरल्या होत्या. एक सचिनने उचलली, दुसरा उमाने माणूस होता त्याने उचलली. तो पण सोडायला तयार नाही किंवा आम्ही पण आम्हाला पाहिजेच होती. मी म्हटले हा एक सीट काय म्हणजे एक चेअर घेऊन काय करणार आहे. पण त्यांना म्हणजे त्यांची एकाने काय होत नाही, अशी 4 5 6 4चा सेट नाही तर 6चा सेट. म्हटलं की हा व्यक्ती सोडून देईल नाही घेणार. तर नंतर तो पण सोडायला तयार नाही. आम्हाला तर पाहिजेच होती. आम्ही तिथे उभं होतो. सचिनला जाऊन म्हटलं की आधी पहिली ओपन करून बघ, ऑफरला आहे ठीक आहे पण कशी कशी नाही. तो बघता बघता त्या माणसाने उचलली. नंतर तो आमच्या तोंडाकडे बघतोय, आम्ही त्याच्या तोंडाकडे बघतोय. आम्हाला सोडून दिली, एक चेअर काय नाही येणार. पण त्याने पण उचलली. नंतर मग तो बोलतो की आधा गिव्ह 1 यू, आधा गिव्ह 1 मे. चला ओके ठीक आहे, आता काय करणार. मजा आली त्यावेळेस. अजून एक चेअर पाहिजे होती. आम्ही विचारलं पेन पण घ्यायचा आहे कारण इथला प्रत्येक देशाचा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो. आता कुठं पळतोय. चल चल पुढे चल. दर्श नाही, मी आता चालतोय. थांबा थांब. चल आता चल पुढे. इकडे गाड्या चालल्यात रस्त्याने. चल पुढे चल. इकडे चालल्यात झपाझप गाड्या एकदम. आम्ही 2 जण चाललो इथं पार्क मध्येच. दर्शला खेळायचं होतं. दर्शला खेळायचं होतं ना. इकडे बघ. बारिशमुळे खेळतोय सगळेजण. पार्क एकदम शांत आहे थंडी असल्यामुळे. सुट्टी असली की बस पार्क पार्क पार्क. जरचा दिवस मात्र चांगला गेला. दिवसभर खेळला चांगला, हायड अँड सीक, त्याच्यानंतर क्रिकेट, आता संध्याकाळचा पार्क. शेवटचा जराशी शॉपिंग करायला आणले दसला. खाऊ घ्यायला शेवटला. आजचा दिवसाचा, नवीन दिवसाचा त्याने मस्त एन्जॉय केला. नाही सकाळी खेळलाय हायड अँड सीक.
जाता था लकड़ी की गाड़ी, गाड़ी पे घोड़ा। मस्त एकदम छान दिसतो रशू। हा हा ओके, इकडं बघ।